नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपल्याला बघा खूप छानशी अशी सुंदरशी ट्रेंडिंगमध्ये जी चाललेली आहे डिझाईन स्लीव्हची, ती बनवायची आहे. तर ती कशी बनवायची, चला मग व्हिडिओची सुरुवात करूया. तिच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका. तर बघा इथे मी स्लीव्हचे दोन्ही सोबतच कट केलेले होते. तिच्यातले बघा एक एक मी वेगळे करून घेतले. आता वरच्या साईडला ना लगेच स्लीव्ह जोडून घ्यायचं आहे आपल्याला. तर वरच्या साईडला ना एकदम जाड टिप मारून मी स्लीव्हची कटिंग करून आणि सिलाई सुद्धा करून घेतलेली आहे. खालचं जे अस्तर आहे तिला अर्धा इंच फोल्ड करायचं आणि वरचा जे आपलं ब्लाऊजचा कपडा आहे तिला सुद्धा खालच्या साईडने अर्धा इंच आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. हे सुद्धा एक ट्रिक्स आहे बघा, कारण की खूप जण ना असं तिला आधी सरळ सिलाई मारून घेतात, परत तिला फोल्ड करून हे करतात. पण दोन्ही सोबत करायचं असेल तर अशा पद्धतीने केलं तर तुमचे वेळ सुद्धा वाचू शकतो आणि एकाच कामामध्ये दोन्ही तुमचे जोडणं होऊन जातो. तर इथे बघा 3 बाय 30 इंचाची मी इथे एक पट्टी घेतलेली आहे. तर हिची जी रुंदी आहे 3 इंच आहे आणि हिची जी लांबी आहे 30 इंच घेतलेली आहे. आता तुम्ही तुमच्या स्लीवच्या हिशोबाने तुम्हाला कमी किंवा जास्त सुद्धा लागू शकते. अर्धा इंचावरून इथं बघा मी सिलाई मारून घेतलेली आहे. आता जे एक्स्ट्राचा कपडा आहे ते कट करून काढलेला आहे आणि एका बघा सेफ्टी पिनच्या साहाय्याने आपल्याला हिला सरळ करून घ्यायचं आहे. जे माया आहे ते आपल्याला आतल्या साईडला घालून घ्यायचं आहे. यासाठी बघा मी पिन केलं, सेफ्टी पिन घेतलं आणि तिला असं उलटं करून हिच्यामध्ये एंटर केलं आणि ही मागच्या साईडने हिला मी सरळ करून घेतलं. तर आता ही पट्टी आपण सरळ करून घेतलेली आहे. तर आता ही पट्टी सरळ केल्यानंतर ना हिच्यावरती आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे एक जी सिलाई आहे ना आपल्या वरच्या साईडला मग इकडे-तिकडे होऊ द्यायचं नाही. एकदम खालच्या साईडला आतल्या साईडला गेली तर ती आपली फिनिशिंग खूप छान येऊन जाते. ते आपण स्लीव्हजला अस्तर जोडलेलं होतं तिला एकदम आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आणि तिथलं सेंटर पॉईंट काढून घ्यायचं. बघा सेंटर पॉईंटला अशा मी एकदम सरळ लाईन मारून घेतलेली आहे. आता आपल्याला ना 3-3 इंचचं ही पट्टी मारून घ्यायची आहे. तर बघा जी सेंटर पॉईंट आपल्याला मारलं होतं तिच्या ह्या साईडला 1.5 इंच आणि ह्या साईडला 1.5 इंचावरती असं आपल्याला टिक मार्क करून घ्यायचं आणि एकदम सरळ लाईन मारून जायची. म्हणजे ह्या साईडने 1.5 इंचावरून सरळ लाईन आणि ह्या साईडने सुद्धा दोन्ही साईडने 1.5 इंचावरती असं सरळ लाईन मारून घेतली. आता जी आपण पट्टी केलेली होती ती पट्टी ह्या सेंटरमध्ये आपल्याला बरोबर लावून घ्यायची आहे. तर इथे बघा 3 इंच आपण ते घेतलं होतं, इस्त्री मारून मी घेतलं हिला. आता हिला ना 3-3 इंचाच्या आपल्याला पट्ट्या बनवून घ्यायची इथं. तर मी 3-3 इंचाचे असे बघा 10 पट्टी काढलेली आहे इथं. तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त सुद्धा काढू शकतात, कारण की ही पट्टीच्या हिशोबावरती आणि तुमचे स्लीव्ज जेवढी लांबी स्लीवची मोठी असेल ना तर तेवढे आपल्याला पट्ट्या जास्त लागते. जर कमी असेल तर तिथे कमी सुद्धा लागू शकते. तर माझी इथे बघा 6 इंचाची ही स्लीव्ज डिझाईन आहे. तर 6 इंचाचं असल्यामुळे ना इथे मला बघा 5-5 लागले. इथे या एका बाहीला 5 आणि दुसऱ्या बाहीला सुद्धा 5 लागलेली. तर आता कसं ठेवून हिला सिलाई मारायची ते सुद्धा सांगते. तर सगळ्यात आधी ना वरून सुरुवात करायचं. खाली कमी किंवा जास्त झालं तर खालच्या साईडला आपल्याला लेसमध्ये आपण ॲडजस्ट करून घेऊ शकता. तर जे सेंटर पॉईंट आहे ना बरोबर ह्या साईडने फेस टू फेस ठेवायचं दोन्ही जे आपण मारले होतं साईडचे आणि तिला एकदम सेंटरमधून बघा असं सिलाई मारून घ्यायची. बरोबर सेंटरमध्ये यावं असं ह्या पद्धतीने बघा आपल्याला सिलाई मारून घ्यायची. तर इथे बघा 5 बसलेले आणि फेस टू फेस असे 5 बसलेले आहेत. तर बरोबर आता सेंटरमधून मी सिलाई मारून घेतलेली आहेत. आता दोन्ही साईडचे बघा ह्या साईडला सुद्धा अर्धा इंच असा फोल्ड आणि अर्धा इंच असा फोल्ड करून घ्यायचं आणि तिच्यावरून आपल्याला इथे सिलाई मारून घ्यायची. म्हणजे दोन्ही साईडला फोल्ड करून घ्यायचं. बरोबर सेंटरचं जी आपलं सिलाई आलेली होती ती एकदम क्रॉसमध्ये उठावं अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने आपल्याला अर्धा इंचाचं असं फोल्ड करून घ्यायचं. तर आता सगळे जेवढे आहेत ना आपले 5-6 तेवढ्याला सगळ्याला असं फोल्ड करून सिलाई मारून घ्यायची आहे. खूप जण बघा व्हिडिओ बघतात पण तिला काही सबस्क्राईब करत नाही आणि शेअर सुद्धा करत नाही. तर माझं तोपर्यंत आपलं फोल्ड करणं होतंय तोपर्यंत ह्या चॅनलला बघा लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा दोन्ही साईडचे आपले आता फोल्ड करून झालेले आहेत आणि फोल्ड करताना ना खूप सावकाश करावं लागतं, कारण की आपले दोन्ही जी प्लेट आहेत ना सेम टू सेम यायला पाहिजे. जर कोणती मोठी आणि छोटी आली तर मग तिथं आपल्याला थोडंसं आपलं जी प्लेट्स आहेत ना ते चांगले वाटत नाही. तर आता हिला बघा फोल्ड करून घ्यायचं. जी माया एक्स्ट्राचं होतं ती कट करून काढलं मी आणि मग तिच्यावरून बघा एकदम ना एका दाबावरूनच आपल्याला सिलाई मारून घ्यायची. तर दोन्ही साईडला बघा अशा पद्धतीने मी सिलाई मारून घेतली. जे एक्स्ट्राचं माया होता ना ते आतल्या साईडला गेलेलं आहे. बघू शकता आता वरून हिचं लुक किती छान दिसलेलं आहे. आता हिला एवढंच नाही आपल्याला आणि हिला लेस लावून खूप छान असं अट्रॅक्टिव्ह करायचे. तर इथं बघा लगेच दोन्ही साईडने मी लेस लावून घेतलेली आहे. ह्या साईडने सुद्धा आणि ह्या साईडने बघा माया जी आहे ना आतल्या साईडला गेलेली ना आपलं फिनिशिंग खूप छान येते आणि माया सुद्धा आपलं बाहेरच्या साईडला दिसत नाही. दोन्ही साईडने सिलाई मारणं झालेलं आहे. आता खालच्या साईडला बघा लगेच आपल्याला लेस लावून घ्यायचं आहे. लेस लावलं की हिचं बघा लुक खूप छान येतो. तर आता बघा पूर्ण जेवढं आपल्याला स्लीव्ज येणार आहेत ना तेवढ्याला मी लेस लावून घेतलेली आहे. तर आता लेस लावणं झाल्यानंतर हिला ना आपल्याला आणि छान दिसून यासाठी ना इथं मनी लावून घ्यायचे. तर ही शुगर बीट्सच्या पेक्षा सुद्धा मोठे साईजचे आहेत बघा. सगळ्या प्रकारचे मनी भेटतात. तर मी इथे ना थोडेसे मोठे साईजचे मनी घेतलेले आहेत आणि 4 पदरी धागा करायचं आणि एका मनीला बघा 2-2 असे टाके घालून घ्यायचे, म्हणजे ती मनी सुद्धा आपले निघत नाहीत. तर जिथे-जिथे बघा आपण जिथून सुरुवात केलेली होती, जे आपलं कॉर्नर पॉईंट आलेलं होतं सेंटर पॉईंटमध्ये, तिथं बघा अशी मनी लावून घ्यायची आणि खालच्या साईडला गाठ घालून घ्यायची. तर बघू शकता हिचं फायनल लुक खूप छान आलेलं आहे. धन्यवाद.